नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. कापूस व्यापारास लुटणारे चौघे लुटारू गजाआड. रिमझिम पावसामुळे रस्त्यांची होते दैना. धुळे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवा, हिंदू युवा शक्तीची मागणी. खासगी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी. पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात साक्रीत बैलगाडी रॅलीसह रास्ता रोको आंदोलन. धुळ्यात लवकरच शंभू स्मारकाची उभारणी, पत्रपरिषदेत नाना कदम यांची माहिती. आणि माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात रक्तदानासह वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. कापूस विक्री केल्यानंतर आलेले 13,54,000 रुपये दुचाकीवरून एकटे अंमळनेर तालुक्यातील मांडळ येथे जात असताना त्यांना चाकूचा धाक दाखवून खाली पाडून पैशांची जबरी चोरी करणाऱ्या चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. चौकशी अंती त्यांनी रेकी करून हे कारस्थान केल्याचं मान्य केलंय. ही घटना 9 डिसेंबर रोजी सायंकाळी घडली होती. अंमळनेर तालुक्यातील मांडळ येथील संदीप शिवाजी पाटील हे कपाशीचे व्यापारी आहेत. धुळ्यात त्यांनी आपला कापूस विक्री केल्यानंतर 13,54,000 रुपये घेऊन एकटेच 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:45 वाजेच्या सुमारास मांडळ या त्यांच्या गावी निघाले होते. धुळे तालुक्यातील कवठळ तामसवाडी रोडवर त्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडण्यात आले व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम तिघांनी हिसकावून घेतली व तेथून पोबारा केला. या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सोनगीर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या समांतर तपास सुरू असतानाच धुळ्यातील गल्ली नंबर 5 मधील चड्डा उर्फ देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांच्या सांगण्यावरून तिघांनी हे कारस्थान केल्याचं समोर आलंय व चड्डा उर्फ देवेंद्र गायकवाड यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. जबरी चोरी करणारे त्याचे साथीदार राहुल दिलीप परदेशी राहणार गल्ली नंबर 6 चैनी रोड धुळे, आकाश एकनाथ दाभाडे राहणार पश्चिम हुडको पवननगर 40गाव रोड धुळे, अभिजित भरतसिंग राजपूत राहणार मळाणे तालुका धुळे या तिघांना अटक करण्यात आली व त्यांच्याकडून गुन्ह्यातील 13,32,000 रुपये, 80,000च्या 2 दुचाकी असा 14,12,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकातील हनुमान उगले, संजय पाटील, कुणाल पान पाटील, उन्मेष पवार, रवी राठोड, किशोर पाटील, अशोक पाटील, कैलास महाजन यांनी पार पाडले. 2020 रोजी सायंकाळी 6:45 वाजेच्या सुमारास संदीप पाटील राहणार मांडळ तालुका अंमळनेर हे कापसाचे व्यापारी असून ते त्यांचे कापसाचे पैसे जवळपास 13,54,000 रुपये घेऊन मोटरसायकलवरती घेऊन कवठळ तामसवाडी रोडने जात असताना 3 अज्ञात लोकांनी एका मोटरसायकलवरती येऊन त्यांना मोटरसायकल लाथ मारून खाली पाडून त्यांची पैशाची बॅग घेऊन पळून गेले होते. त्या संदर्भात सोनगीर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा समांतर तपास करत असताना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा देवेंद्र पांडुरंग गायकवाड राहणार गल्ली नंबर 5 धुळे तो व त्याचे 3 साथीदार यांनी मिळून केलेला आहे. आज पहाटे देवेंद्र गायकवाड यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी 3 साथीदारांची नावं सांगितली. या तिघांनाही ताब्यात घेतलं आणि तिघांच्या ताब्यातून जवळपास गुन्ह्यात गेलेल्या मुद्देमालापैकी 13,32,000 रुपये रोख कॅश जप्त केलेले आहे आणि 2 मोटरसायकल 80,000 असा 14,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि आरोपीला पुढील तपासकामी सोनगीर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेला आहे. गुन्ह्याचा चालू आहे. 2 दिवसांपासून पिंपळनेरसह परिसरात वरुण राजा चांगलाच बरसू लागला आहे. मात्र या दमदार पावसाने प्रशासनाचे पितळ उघडे पाडले आहे. संपूर्ण सटाणा रोड, नवापूर रोड, सामोडे रोड या प्रमुख रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले असून सर्वांनाच अडचणीत आणले आहे. सध्या तर छोटे मोठ्या अपघातांची मालिका सुरू आहे.
या मार्गावर अद्यापही चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत आहे. शहरातील सटाणा रोड, सामोडे रोड, नवापूर रोड व नवीन पुलाजवळ मोठमोठे खड्डे पडल्याने गंभीर अपघात होऊ शकतो. कारण गुजरात व मध्य प्रदेश राज्याला जोडणारा अत्यंत जवळचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या या महामार्गावर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यातील अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. 24 तास वाहनांनी गजबजलेला हा महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सदैव चर्चेत राहिला आहे. त्यामुळे रस्त्यांची केवळ मलमपट्टी न करता दुरुस्ती करून चांगल्या दर्जाचा रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालक आपली वाहने रस्त्याच्या खाली उतरवून मार्ग काढतात, तर पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्ता अदृश्य झाल्याचं दिसून येत आहे. धुळे शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी 25 तलवारी, चॉपर असा शस्त्रसाठा जप्त केला. एवढ्या तलवारी शहरात कशासाठी जप्त केल्यात? एवढ्या तलवारी शहरात कशासाठी आणल्यात? हा प्रश्न असून शहरात दंगल उद्भवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यासाठी शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी हिंदू युवा शक्तीने अप्पर पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत अप्पर पोलीस अधिकारी प्रशांत बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की मालेगावमधून विक्रीसाठी धुळ्यात आलेल्या 25 तलवारी, चॉपर आदी घातक हत्यारे चाळीसगाव रोड पोलिसांनी जप्त केले आहेत. चाळीसगाव रोड परिसरात असलेल्या सार्वजनिक हॉस्पिटल जवळील कबाड बाजारातल्या छाप्यानंतर हत्यारे विक्रीची माहिती मिळाली व नंतर पोलिसांनी छापा टाकला. यामुळे शहरात कॉम्बिंग ऑपरेशन राबविणे गरजेचे असल्याचे संकेत या घटनेच्या माध्यमातून मिळत आहेत. जय श्रीराम. धुळे शहरामध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक आदरणीय ठाकरे साहेबांनी 25 तलवारी आणि चॉपर काही समाजकंटकांकडून हस्तगत केले. हिंदू युवा शक्तीच्या वतीनं आज आम्ही SP साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्याच्यात धुळे शहरामध्ये ज्या 2008ची दंगल असेल, 2013ची दंगल असेल, या दोघी दंगल क्षुल्लक कारणांवरनं घडलेल्या आहेत. 2008ची दंगल ही बॅनर फाडण्याच्या वादावरनं झालेली मोठी दंगल, जी आजही धुळे शहर आणि धुळेकर नागरिक विसरू शकत नाही. संपूर्ण जिल्हा आणि महाराष्ट्र हादरवणारा असा तो त्यावेळेचा दंगलीची पार्श्वभूमी होती. त्याच्यानंतर 2013ची दंगल, ही दंगल ज्या ठिकाणी घडली त्या स्पॉटवरती जेवणाच्या 60 रुपयाच्या बिलावरनं ती दंगल घडली होती. मला सांगायला या ठिकाणी हे नमूद करावं असं वाटतं की या धुळे शहराला या छोट्या छोट्या कारणांमुळे ज्या झालेल्या दंगली आहेत, त्या दंगली पुन्हा होण्याची तयारी किंवा ह्या दंगली घडवण्याचं कारस्थान तर रचलं जात नाही ना, याची सखोल चौकशी पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी केली पाहिजे, अशा या ठिकाणी मी हिंदू शक्तीच्या वतीनं मागणी करतो. या धुळे शहराला कुठलाही गालबोट लागू नये, कुठलीही दंगलीची दाट शक्यता या माध्यमातून होण्याचे जे चिन्ह दिसत आहेत ते थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाला या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन राबवून याचा मास्टर माइंड कोण आहे या सर्वांना जनतेच्या समोर आणलं पाहिजे, अशी धुळे शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. एकीकडे पेट्रोल डिझेल दरवाढ तर दुसरीकडे खासगी वाहनांचे भाडेवाढ यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. कारण 1 किलोमीटर अंतराने घेतल्या जाणाऱ्या 10 रुपयांवरून आता चक्क 20 ते 25 रुपये घेऊन सर्वसामान्य प्रवाशांची लूट केली जात आहे. त्यामुळे यावर लक्ष घालून या होणाऱ्या लुटीस आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांमधून होत आहे. लॉकडाऊन नंतर सामाजिक अंतराची सुरक्षा म्हणून वसई, विरार, नालासोपारा इथे रिक्षासाठी 4 प्रवाशांऐवजी 2च प्रवासी नेण्याची परवानगी दिलेली आहे. रिक्षा चालकाच्या मागे 2, त्याच्या बाजूला 1 असे 3 प्रवासी बसवतात. कधी कधी मागे 3 व पुढे 1 असे 4 प्रवासी असतात. लॉकडाऊन पूर्वी कमीत कमी प्रवास भाडे 12 प्रति व्यक्ती असे होते. आता ते 20 रुपये किमान प्रति व्यक्ती असं केलंय. म्हणजेच
3च प्रवाशांचे कमीत कमी प्रवास भाडे 60 रुपये होतात. 4 जण असतील तर 80 रुपये. म्हणजे ही प्रचंड लूट होते. सामाजिक अंतर तर पाळले जातच नाही, फक्त कोरोना नावाने सामान्य जनतेची लूट होत आहे. शिवाय आता जवळपास 70% रिक्षा या सीएनजीवर चालतात. पेट्रोलच्या दरात जनतेला लुटले जाते. सीएनजी वाहनाला प्रवास भाडे पेट्रोलच्या तुलनेत कमी असायला हवे. 350 ते 400 रुपये टाकी फुल करून एक रिक्षा 4 दिवस आरामात चालते. सीएनजी गॅस संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत सर्वात स्वस्त आहे. 1 किलोमीटरला फक्त 60 रुपये असा दर आहे. समुद्रापासून जवळच अंतर असल्याने तो मुंबईत स्वस्त दरात आहे. एक रिक्षाची दिवसाची कमाई 1000 रुपये अगदी सहज होते. म्हणजे 4 दिवसांचे 4000 रुपये म्हणजे सामान्य जनतेकडून किती भरभरून लूट होऊन कमाई केली जात आहे हे समजू शकतं. रिक्षा व्यवसाय यातला हा कमी मेहनतीतला नफा बघून अनेकांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली. यावर शासनाने काही नियम करावेत. जनतेचं म्हणणं आहे. मी स्वतः रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचं म्हणणं, पेट्रोल असो वा गॅस, भाडं सारखंच पडणार. रिक्षा चालकांच्या या लूट पद्धतीमुळे कित्येक गरीब कामगार मजूर एमआयडीसी ते रेल्वे स्टेशन पायी चालतात, तेही रोजच. कारण एक व्यक्ती एमआयडीसी ते रेल्वे स्टेशन दिवसाला 80 रुपये येऊन जाऊन खर्च नाही करू शकत. साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी. पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्याने शिवसेनेच्या वतीने साक्री येथे बैलगाडी रॅली काढून महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सदर आंदोलन आमदार मंजुळा गावित यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. डिझेल पेट्रोलसह घरगुती गॅसच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी साक्रीत शिवसेनेने बैलगाडी काढून तथा रास्ता रोको आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्य जनतेची गळचेपी करायला सुरुवात केली. लॉकडाऊन काळातील झळ अजून सोसली जात नाही, तेवढ्यातच ही दरवाढ करून सर्वसामान्यांना आर्थिक संकटात टाकलं जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीसह रास्ता रोको आंदोलन केलं जात असल्याचं शिवसैनिकांनी सांगितलंय. याप्रसंगी आमदार मंजुळा गावित, साक्री तालुका प्रमुख पंकजदादा मराठे, डॉ. तुळशीराम गावित, बांधकाम सभापती सुनील नागरे, महिला संघटक कविताताई क्षीरसागर, जोशीला पगारिया, हिम्मत साबळे, किशोर आप्पा वाघ, शिवसेना साक्री तालुका संघटक अमोल सोनवणे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आपला संपूर्ण देश हा कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सर्वजण त्याच्या हाल अपेक्षा सहन करत आहोत. परंतु असे असताना देखील आपण आज ह्या ज्या काही जी काही महागाई वाढत आहे, या महागाईचा परिणाम आमच्या ग्रामीण भागातील, आमच्या शहरी भागातील किचनमध्ये काम करणाऱ्या महिलांपर्यंत पोहोचलेला आहे. कारण की जो गॅस त्यांना महिनाभर जातो, त्यानंतर त्यांना परत त्याची किंमत वाढ झाल्यामुळे काही गरीब गृहिणी त्या घेऊ शकणार नाही. त्यामुळे अशा या केंद्र शासनाचा निषेध म्हणून आज हे आंदोलन आम्ही करत आहोत. आणि जर आम्ही एकच केंद्र शासनाला, बीजेपी सरकारला आम्ही एवढाच इशारा देऊ इच्छितो की हे एक सौम्य प्रकारचं आंदोलन आहे. जर त्यांनी या डिझेल, पेट्रोल आणि घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये जर कमी किमती केल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी रस्त्यावर उतरून केंद्र शासनाचा सर्व कारभार ठप्प करून जय भारत. राज्यातील 3ऱ्या क्रमांकाच्या शंभू स्मारकाची शहरात उभारणी केली जाणार आहे. 18 फुटी चबुतऱ्यावर 12 फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा असलेले हे 30 फुटी स्मारक असणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी मिळाल्याने पुतळा बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 21 मे पर्यंत शंभू स्मारकाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नाना कदम यांनी पत्र परिषदेत दिली आहे. धुळे देवपुरातील संभाजी उद्यानात संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी छावा संघटनेने केली होती. मनपाकडून 21,39,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे व यास महापौर चंद्रकांत सोनार यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे याप्रसंगी समितीतर्फे सांगण्यात आले.
यावेळी समितीचे अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, नगरसेवक देवेंद्र सोनार, राजेश पवार, अॅडव्होकेट प्रवीण सिसोदे, डॉक्टर अब्दुल खलील काझी, अॅडव्होकेट नामदेव मोरे, कोमल आभाळे, नितीन पाटील, अकबर पिंजारी, अॅडव्होकेट दिनेश काळे आदी उपस्थित होते. यांच्या वतीने भूमिपूजन करण्यात येणार आहे. राजन मांडे असू द्या, कुणाल बाबा असू द्या, सर्व विद्यमान जे आहेत त्यांनी आम्हाला सहकार्यच केलेलं आहे. सर्व स्तरातील राजकीय सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधी असू द्या, तसेच प्रेस माध्यमांनी आम्हाला बऱ्याचशा ज्या दिलेल्या प्रसिद्धी दिल्या आहे, त्याच्यामुळे आमचे स्मारक लवकरात लवकर उभं राहण्यास मदत होणार आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रेस बांधवांचेही इलेक्ट्रॉनिक बांधवांचेही आम्ही धन्यवाद देतो. बोरसे आहेत यांचं देखील मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. प्रशासनाच्या वतीने जो पाठपुरावा करण्यात आलाय, राजाजी पवार नगरसेवक असल्यामुळे त्यांनी त्याला विशेष चालना दिलेली आहे. आंदोलनात जे सहभागी झाले होते आमच्या बरोबर त्यावेळेला, त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. ज्यावेळी जे आंदोलन आम्ही केले त्याच्यावेळी मग त्यात विशेष म्हणून प्रफुल्ल पाटील असू द्या, ज्योत्सनाताई पाटील असू द्या, यांनी देखील आंदोलनात आमच्यामध्ये हे केलेलं सहकार्य केलेलं आहे. मनोज मोरे आहेत, अतुल भाऊ सोनवणे आहेत, असे बरेचसे नावं आहेत की ज्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचे आम्ही इथे विशेष आभार मानतो. तर संभाजी महाराजांचं पूर्णाकृती पुतळ्याचं जे काम आहे ते काम समितीच्या वतीने अत्यंत हुशार शिल्पकार आदरणीय सरमत पाटील यांना देण्यात आलेला आहे. 1200 किलो वजनाचा हा पुतळा असेल, 12 फूट उंचीचा पुतळा असेल. अष्टधातूने ह्या पुतळ्याची निर्मिती होणार आहे. त्यामध्ये कॉपर, झिंक, अॅल्युमिनियम, आयर्न, निकेल, टीन, एलईडी, अँटिमनी अशा अष्टधातूंचा त्यामध्ये समावेश असणार आहे. 23,50,000 रुपये जीएसटी सह याची कॉस्ट असणार आहे. आणि ही कॉस्ट म्हणजे पुतळा हा लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून निधी संकलन केला जाणार आहे. आणि हा जो निधी आहे हा पारदर्शक कारभार राहावा म्हणून आम्ही नॅशनलाइज जी बँक आहे, अलाहाबाद बँक, त्याच्यामध्ये आम्ही अकाउंट उघडलेलं आहे. त्याचा अकाउंट नंबर आम्ही इथे दिलेला आहे. धुळे शहराच्या वैभवात भर घालणारा हे स्मारक असणार आहे. महाराष्ट्रामध्ये हे तिसरं शिल्प असणार आहे संभाजीराजांचं. त्याच्यामुळे धुळे शहराचा इतिहास संभाजीराजांच्या नावाने ओळखला जाणार आहे. म्हणून आम्हाला ही स्मारक निर्मिती करण्यासाठी फार अत्यंत आनंद होत आहे. येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक व प्रेरणादायी राहावा या प्रामाणिक आणि स्वच्छ हेतूने या स्मारकाची निर्मिती समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या 81व्या वाढदिवसाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष शकीलभाई ईसा या ग्रुपतर्फे रक्तदान शिबिराबरोबरच वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन तेजस गोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर वृक्षारोपणाचे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल सलाम मास्टर हे उपस्थित होते. धुळे शहरातील नॅशनल उर्दू हायस्कूल ग्राउंड येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते टी शर्ट्स वाटप करण्यात आले. शिबिरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे जिल्ह्याचे संस्थापक अध्यक्ष NC पाटील यांची प्रमुख उपस्थिति होती. सलाम मास्टर जी, यहाँ पे उपस्थित हमारे जिलाध्यक्ष किरण नाना शिंदे जी, यहाँ के संस्थापक जोसे पांडा मलवारी, यहाँ के युवा नेतृत्व तेजस अप्पा गोटे साहब, इन लोगों का पुण्य का काम करने का प्रोग्राम है. अल्लाह ताला हमारे एक ही विनती है कि अल्लाह ताला से कि हमारे नेता जो है पवार साहब उनको 100 साल की उम्र दे और उनके साथ जो काम करने वाले कार्यकर्ता है उनको भी अच्छी उम्र दे. यही शुभकामना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी से देना चाहता हूँ. धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कापूस व्यापारास लुटणारे 4 लुटारू गजाआड. रिमझिम पावसामुळे रस्त्यांची होते दैना. धुळे शहरात कोम्बिंग ऑपरेशन राबवा हिंदू युवा शक्तीची मागणी.
खासगी भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी, पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात साक्रीत बैलगाडी रॅलीसह रास्ता रोको आंदोलन, धुळ्यात लवकरच शंभू स्मारकाची उभारणी, पत्रपरिषदेत नाना कदम यांची माहिती आणि माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात रक्तदानासह वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.